पहा किती मोठा झालाय पापड. म्हणजे आपला कढई भरून झालेला आहे बघा, पूर्ण कढई. म्हणजे ही कढई भरून एवढा पापड झालेला आहे. आणि कुठेही तेलकट झालेला नाही, एकदम छान झालेला आहे. कलर पण पहा किती सुंदर दिसतोय, तेलकट नाही. नमस्कार, मी आज पालकाचे पापड बनवलेले आहेत. तर पालकाचे पापड कसे बनवायचे याची रेसिपी आज आपण पाहणार आहोत. आपण नेहमी तांदळाचे पापड खातोच, वेगवेगळ्या प्रकारचे पापड खातो, पण असे पौष्टिक पालकाचे पापड बनवल्यानंतर मुलंही आवडीने खातील आणि त्यातून पोषण मूल्य सुद्धा मिळतील. तर रेसिपी बनवता बनवताच मी अनेक टिप्स आणि ट्रिक्स दिलेले आहेत. त्यामुळेच तर असे सुंदर पातळ आणि न फाटणारे, म्हणजे कुठेही पापड आपला फाटलेला नाही आणि चमकदार आहे. तर तो कसा बनवायचा यासाठी रेसिपी पूर्णपणे पहा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. एक जोडी ताजा टवटवीत पालक घेतलेला. पहा किती सुंदर पालक आहे, कारण आपण वर्षभर पापड ठेवणार असतो. त्यामुळे पालक घेताना असा ताजा आणि छोट्या पानाचा घ्यायचा, म्हणजे त्याचे पापड चवदार लागतात. मला जेवढा पालक हवा आहे तेवढा मी पालक निवडून घेतला. त्यातली मला अर्धी जोडी पुरेसे आहे. आता हे पालक निवडलेला पाण्यामध्ये 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा. इथे मी तांदळाचे 1.5 वाटी पीठ घेतलेलं आहे. तांदूळ धुवून वाळवून चक्कीतून दळून आणले आणि त्यापासून पीठ बनलेलं. त्यातलं मी हे 1.5 वाटी पीठ, म्हणजे वजनी म्हणाल तर हे 250 ग्रॅम आहे. तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही रेडीमेड पीठही आणू शकता. तुम्ही घरातल्या कोणत्याही एका वाटीने पीठ मोजून घेऊ शकता, पण त्याच वाटीने पुढील साहित्य पण घ्यायचं आहे. निवडून धुवून घेतलेला पालक मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून वाटून घ्यायचा. म्हणजे फार पाणी टाकायचं नाही किंवा कमीही टाकायचं नाही, तर जेवढं वाटायला पाणी लागेल तेवढं पाणी टाकून वाटून घ्यायचा. आता हा पालक वाटायला मला 2 मोठे चमचे पाणी लागलेलं आहे. तर हे मी एका बाउलमध्ये काढून घेतलं. आता पहा की इथं महत्त्वाची टीप आहे. तुम्ही जर असंच पालक पापडामध्ये टाकला तर पापडाला क्रॅक जाऊ शकतात किंवा त्याच्यामध्ये जे धागे असतात ते दिसू शकतात आणि पापड रखरखीत दिसू शकतो. म्हणून काय करायचं की जो पालकाचा रस आहे किंवा ज्यूस आहे तो एका स्ट्रेनरवरती ठेवून गाळून घ्यायचा. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. त्यामुळे पापडामध्ये चोथा दिसत नाही, पापड छान दिसतात. म्हणून गाळून घेणं हे फार गरजेचं आहे. आणि जो चोथा उरतो त्यापासून छानपैकी पौष्टिक चपात्या बनवू शकतात. पालकाचा रस काढून तयार झालेला आहे. आता आपण ज्या वाटीने पीठ घेतलं त्याच वाटीने पालकाचा रसही मोजून घ्यायचा आहे. आपण 1.5 वाटी पीठ घेतलेलं आहे, तर त्याच वाटीने 1.5 वाटी पालकाचा रस घेतला. आता जे मिक्सरच्या भांड्याला लागलेलं होतं ते सुद्धा मी हे अर्ध्या वाटीमध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे. अशा प्रकारे आपण 1.5 वाटी पिठाला 1.5 वाटी रस घेतलेला आहे, म्हणजे पालकाचा ज्यूस घेतलेला आहे. पहा किती हिरवागार झालेला आहे. पापड बनवण्यासाठी जी कढई घ्याल ती पसरट आणि जाड तळाची घ्या, कारण याच्यात आपण किशी घेणार आहोत. कढईत पालकाचा रस टाकून कढई मध्यम गॅसवरती ठेवून दिली. पालकाच्या मिश्रणामध्ये अर्धा चमचा पापड खार, पाव चमचा हिंग, पाव चमचा ओवा आणि पाव चमचा तीळ टाकले. तसंच कलर छान येण्यासाठी पाव चमचा चिली फ्लेक्स टाकले. तुमच्याकडे मेजरिंग स्पून नसेल तर पोहे खायचा कोणताही असा चमचा घ्यायचा जो थोडा मोठा असतो. एकदम छोटा आणि मोठा असे 2 चमचे असतात. त्यातला मोठा चमचा पोहे खायचा घ्यायचा आणि त्यातला अर्धा चमचा पाव चमचा याप्रमाणे टाकलेला आहे. आता पाव चमचा जिरे टाकले आणि पाण्याला छानपैकी उकळी येऊ दिली. आणि उकळी आलेल्या पाण्यामध्ये 1.5 वाटी तांदळाचं पीठ आहे ते टाकलं. आता गॅस मी स्लो केलेला आहे. पीठ टाकल्यानंतर बिलकुल हलवायचं नाही आणि त्यावरती तसंच झाकण ठेवून द्यायचं. आणि आता जेव्हा पाण्याला अशी उकळी येईल त्यावेळी पिठावरती पाणी आपोआप जाईल. हे करत असतानाच साईडला 1 वाटी मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे. जर समजा गरज भासली तर आपण ते पाणी खिशी घेताना उपयोगात आणणार आहोत. आता पहा की छानपैकी उकळी आलेली आहे आणि मी गॅस बंद केला. आता मिश्रण आहे ते त्याच कढईमध्ये बेलनच्या साह्याने ढवळून घ्यायचं.
ही कृती बराबर करायची आहे। आता या प्रकारे बघा मी छानपैकी खिशी घेतलेली आहे, पण खिशी मला जराशी कडक वाटते, म्हणजे पाणी कमी वाटतंय, म्हणून मी साईडलाच पाणी उकळून ठेवलेले आहे। त्यातलं पाव वाटी पाणी टाकलं आणि पुन्हा व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलं। ही कृती बराबर करायची, त्यामुळे पीठ राहत नाही किंवा पिठाच्या गुठळ्या होत नाहीत। अजून थोडंसं पाणी मला कमी वाटतंय, म्हणून मी आणखी थोडंसं घेतलं, म्हणजे बरोबर अर्धी वाटी पाणी मी यूज केलेलं आहे। यामुळे पीठ फार कडक होत नाही आणि एकट्याने जरी लाटत असाल तरी तुम्ही छानपैकी आरामात लाटू शकता, किंवा हे पापड तुम्ही मशीननेही करू शकता। त्यामुळे पीठ थोडंसं सैलसर ठेवलेलं आहे, फार कडक केलेलं नाही। 1.5 वाटी पालकाचा रस आणि अर्धी वाटी गरम पाणी एवढं लागलेलं आहे। आणि आता गॅस बंद करून हे मिश्रण 20 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं। 20 मिनिटांनंतर झाकण उघडून पाहिलं तर पहा, अशा प्रकारे झाकणाच्या आतमध्ये वाफ तयार झालेली आहे, म्हणजे त्या भांड्यामध्ये आपलं पीठ छान प्रकारे शिजलेलं आहे। तर ते पीठ मी काढून घेतलं आणि पहा, आपलं कढईला बिलकुल पीठ चिकटलेलं नाही। हे पीठ परातीमध्ये मी गरम असतानाच छानपैकी मळून घेतलं। हाताला सोसवेल एवढं गरम आहे, त्यामुळे मी आरामात मळून घेतलं। थोडासा तेलाचा हात लावला आणि त्याचे गोळे बनवले। याप्रमाणे मी 2 गोळे बनवून घेतले, त्याला मध्ये गोल केलं, ज्यामुळे आपलं पीठ छानपैकी शिजेल। आणि पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे, त्यामध्ये चाळण ठेवली आणि झाकण लावून 20 मिनिटांसाठी मध्यम गॅसवरती शिजायला ठेवलं। आता 20 मिनिट झालेले आहेत आणि आपलं पीठ छानपैकी शिजलेलं आहे। गॅस बंद केला आणि पहा, अजून मिश्रण गरम आहे, तर त्यातले गोळे मी परातीमध्ये काढून घेतले। खिशी खूप गरम आहे, सुरुवातीला मी चमच्याने फोडून घेतलं आणि त्यानंतर फुलपात्राने फोडून घेतलं। तुमच्याकडे स्मॅशर किंवा तांबे असेल तरी तुम्ही त्याने करू शकता। तर अशा प्रकारे मिश्रण गरम असताना छानपैकी फुलपात्राच्या साहाय्याने फोडलं आणि पुन्हा हाताने मळून घेतलं। पालकाचे पौष्टिक पापड बनवण्यासाठी पीठ तयार झालेलं आहे। त्या पिठाचे तुम्हाला हवे त्या साईजचे गोळे करून घ्यायचे। मी मोठे पापड करणार आहे, त्यामुळे मी थोडे मोठे गोळे केलेले आहेत। अर्ध्या पिठाचे मी गोळे केले आणि अर्धा पीठ असं झाकणाच्या डब्यामध्ये झाकून ठेवलं। ते गोळे संपल्यानंतर मी हे पीठ यूज करणार। आता पापड बनवण्याची पद्धत 2-3 पद्धती दाखवणार आहे, त्यातले तुम्हाला जी योग्य वाटेल ती पद्धत तुम्ही यूज करायची आहे। पोळपाटावरती प्लास्टिक पेपर टाकलेला आहे आणि अगदी 2 बोटं बुडतील एवढंच तेल मी पेपरला लावून घेतलं। असे प्लास्टिकचा पेपर अखंड घ्यायचा, त्यामुळे काय होतं की पापड भराभर लाटले जातात। 2 जर तुकडे घेतले ना तर एक तुकडा शोधताना पुन्हा वेळ जातो, त्यामुळे घेताना शक्यतो असा अखंड पेपरच घ्या। आता पेपरला तेल लावून घेतलेलं आहे आणि गोळा मी त्यावरती ठेवून दिला। ज्या प्रकारे आपण थालीपीठ थापतो ना, सुरुवातीला तसं थापलं आणि अगदी बोटाच्या सहाय्याने भराभर पापड होतोय, म्हणजे आपल्याला बेलन किंवा ताट याची सुद्धा गरज लागत नाही। तर ही एक पहिली पद्धत आहे, पण या पद्धतीला थोडासा वेळ लागतो, पण हा पापडही छान तयार होतो, पहा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। आणि अशा प्रकारे गोल गरगरीत पातळ पापड तयार झालेला आहे। प्लास्टिकसुद्धा निघतंय बघा हे, आणि प्लास्टिक काढल्यानंतरही तुमच्या लक्षात येईल की किती छान प्रकारे पापड तयार झालेला आहे। आता दुसरी मेथड पाहू। त्याचप्रमाणे तोच प्लास्टिक पेपर ठेवलेला, आपण तेलाचा वापर केलेला नाही, एकदाच तेल लावलेलं आहे, पुन्हा तेल लावायची आवश्यकता भासत नाही। आणि अशा प्रकारची डिश प्रत्येकाकडे असते। पहिल्यांदा दाबल्यानंतर एवढा पापड तयार झालेला आहे। तुम्हाला अजून पातळ हवे असतील तर दुसऱ्यांदा प्रेस करायचं। पिशवी जर मध्ये घडी पडली असेल तर सरळ करून घ्यायचे, नाही तर तिथे पापड फाटू शकतो। आणि दुसऱ्यांदा प्रेस केल्यानंतर पहा, इतक्या छान प्रकारे पातळ असा पापड तयार झालेला आहे। मी याच पद्धतीने सर्व पापड तयार करून घेतले। पुन्हा एकदा पहा, एकदा प्रेस केल्यानंतर एवढा तयार झाला आणि दुसऱ्यांदा प्रेस केल्यानंतर इतका छान पापड तयार झाला। आणि हा आता प्लास्टिक पेपरवरती काढून पाहूया। तर प्लास्टिक पेपरवरती टाकायचा, वरून थोडंसं प्रेस करायचं आणि अलगदपणे पेपर काढायचा। तर अशाच पद्धतीने मी सर्व पापड तयार केलेले आहेत। कुठंही एकही पापड तुटलेला फुटलेला नाही। आणि आता उलटून पाहूया, पहा अशा प्रकारे छानपैकी उलटले जातात। पापड असा कडा सुटायला लागल्यानंतर उलटायचा आहे, नाहीतर पापड चिरू शकतो। एक दिवस मी पापड फॅन खाली सुकवून घेतले आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी खिडकीमध्ये ठेवून दिले।
कमीत कमी 2 तास तरी कडकडीत उन्हात वाळवून घ्यायचे, म्हणजे पापड वर्षभर छान राहतात, त्याला वास येत नाही आणि खराब होत नाहीत। 1.5 वाटी पिठामध्ये 30 मध्यम साईजचे पापड तयार झालेले आहेत। पहा किती सुंदर झालेले आहेत। तर या पद्धतीने असे पौष्टिक पापड जरूर करून पहा। रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, लाईक करा आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा। व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद। थँक्स फॉर वॉचिंग। टेक केअर। बाय बाय।